श्री स्वामी समर्थ. तुम्ही माझा नेक्स्ट ब्लॉग बघितला आता संक्रांतीमुळे. तर संक्रांत होती, तर मस्तपैकी सकाळी उठलं. रोजचं डेली रुटीन आहे, तुळशीला पाणी घालणं, हळदी कुंकू लावणं. तर ते केलं. पण आमच्या आणि नंतर स्वयंपाकाला घेतलं. म्हटलं काळ्या मसाल्याची आमटी करायची, तर चुलीवरच मसाला वगैरे भाजेल. आई इथं मस्तपैकी खोबरं वगैरे कुटत होत्या, पण त्या बोलल्या की इतकी साधी साडी नको घालू. मग म्हटलं चला साडी चेंज करूयात. मी साडी चेंज केली आणि नंतर पुरण दळायला घेतलं. मस्तपैकी आरती पण होता सोबत. मस्तपैकी दोघींनी मिळून पुरण दळलं आम्ही. भाजी आणि भात मस्तपैकी असा आम्ही चुलीवर केला. चुलीवरच चाललं होतं सगळं, कसं गावाकडे जमतं. आणि त्यानंतर म्हटलं आता वौसा करायला घेऊयात. मग वौसा करायला घेतला. मग गाजर वगैरे, गहू वगैरे सगळं कापून घेतलं. इथे मी वौशाचे ताटं भरले. एक तुळशीला, एक देवाला, एक आईंना आणि एक माझं. माझी पहिली संक्रांत होती, त्यामुळं मग म्हटलं चला. इथे शेजारी महादेवाचं मंदिर होते, तिथे गेलो. महादेवाला वौसा वगैरे वाहिला मस्तपैकी. आणि तुळशीला पण वौसा वाहिलात. आणि माझी पहिली संक्रांत होती. तुम्ही नक्की सांगा मी कशी दिसत होती. त्यानंतर हे सर्वांनी एकमेकींना वौसा दिला आणि खूप छान वाटलं मला म्हणजे जाऊन. त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं आम्ही. म्हणजे कसं संक्रांत म्हटलं स्टेटसला ठेवायला फोटो लागतात, त्यामुळे मग थोडंसं फोटोशूट केलं. इथे आम्हाला छोटीशी नन्हीशी परी भेटली. आम्ही तिलाही त्यामध्ये घेतलं आणि फोटोशूट झालं आणि आम्ही घरी आलो. नक्की सांगा